डायरेक्ट 188 वर जातो, पण आज आम्ही परीक्षेला येतोय त्यामुळे आम्ही काळजीपूर्वक गाडी चालवून आलेलो आहे. कुठलीही घाई गडबड केलेली नाहीये. एवढा भारी घाटातून प्रवास करतोय ना सध्या. या घाटाची खासियत म्हणजे काय सांगू, एक नंबर. आजूबाजूला सागाची झाडं आहेत, बदामाची झाडं आहेत, एवढे भारी भारी लाल चंदनाची झाडं आहेत. लय खतरनाक. हे डोंगर आणि घाट एवढा जबरदस्त आहे. आणि मी एवढं सगळं सांगत असताना फायनली रोड चांगला लागल्यामुळं मित्रांनी जरा स्पीड केली आहे. तुम्ही हा ब्लॉग पूर्णपणे बघत राहा, मला शेवटपर्यंत या घाटातले चांगले नजारे मी दाखवतो. काल मी काहीतरी सांगितलं होतं ना, तरी तुम्हाला हो अरे जन्नत जन्नत ज्याला म्हणतात ठीक आहे. मित्रांनो, तुम्ही लय दिवस झालं शेळ्या मेंढरं बघितले नसतील, बघून घ्या थोडे व्यवस्थित पद्धतीने. आपला रोजचा मित्र दररोज शपथ कसलं भारी वाटते बघा नजारा, एकदम दर्जेदार. असं वाटते एखादी रात्रीच्या वेळेस हॉरर शूट केलं तर एक नंबर वाटेल. तर नमस्कार मित्रांनो, मी या व्हिडिओमध्ये थोडंसं हळू बोलणार आहे कारण मला सरांनी रीडिंग रूममध्ये बसून वाचन करायला ॲलो केलं आहे. एवढंच नाही, त्यांनी मला पुस्तकसुद्धा घेऊ दिलं विदाऊट परमिशन, विदाऊट आय डी कार्ड. त्यावेळेस हे सुहास शिरवाळकर यांनी लिहिलेलं जाई हे पुस्तक आहे, त्याचं मी वाचन करणार आहे. आणि मित्रासोबत परीक्षेला आल्याचं सार्थक झाल्यासारखं मला वाटत आहे आत्ता या क्षणी. तर मी आत्ता लायब्ररीमधून बाहेर आलेलो आहे आणि सुहास शिरवाळकरांनी लिहिलेली जाई ही उत्कट प्रेमकथा जी होती तर ती वाचून झालेली आहे. प्रेमकथेला दोन वेगवेगळ्या प्रकारचे बाजू आहेत, पैलू आहेत असं म्हणता येईल. आणि ते पैलू असे आहेत की एक लहान वयातून तरुण वयात पदार्पण करत असतानाच्या मुलाच्या ज्या भावना आहेत आणि त्याच्या आयुष्यात आलेली एक व्यक्ती आहे जी त्याची वहिनी आहे मोठी, आणि तिच्याकडं काही समाजाची बंधनं आहेत आणि तिच्यावरती असलेले मनाचे काही बंधन आहेत आणि तिच्या आजूबाजूला असलेल्या जगाचे काही गोष्टी आहेत. तर या दोघांच्या ज्या प्रेमाच्या प्रफुल्लित होणाऱ्या गोष्टी आहेत आणि मग समाज आणि त्याचे विचार आणि या गोष्टी एकमेकांना कशा पद्धतीने टॅकल करत येतात, तर अशा पद्धतीने काही असं काइंड ऑफ मिक्स आणि एका ठिकाणी त्रिकोण, प्रेमाचे काटकोन षटकोन सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यात अनुभवायला मिळतील. अशा प्रकारची ही कादंबरी आहे.